नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त टेस्टी असे हॉटेलसारखे कुरकुरीत बोंबील फ्राय रेसिपी। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा, फार सुंदर रेसिपी होते। बोंबील फ्राय बनवण्यासाठी मी इकडे बोंबील घेतलेले आहेत, ते आता स्वच्छ साफ करून घेणार आहे। बोंबील मच्छी स्वच्छ साफ करून 2 ते 3 वेळा पाण्याने मी धुवून घेतलेली आहे। त्याला आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यावरती थोडासा कोकम रस टाकायचा आहे। तुमच्याजवळ जर कोकम रस नसेल तर लिंबाचा रस टाकला तरी काही नाही। बोंबील मच्छीला मीठ आणि कोकम रस लावल्यावरती 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे मच्छीला व्यवस्थित मीठ आणि कोकम रस व्यवस्थित लागला जाईल। बोंबील मच्छीला मीठ आणि कोकम रस लावल्यावरती 10 मिनिटं झालेले आहेत आणि त्याला पाणी पण सुटलेलं आहे बोंबल्याला बघा। ते पाणी गाळून टाकायचं आहे। मच्छीला आता मसाले लावायचे आहेत। त्यासाठी 2 चमचे मी लाल तिखट मसाला घेतलाय, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचाभर घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला घेतलाय मी। हे मसाले सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। याच्यात जरासं कोकम रस किंवा पाणी पण वापरू शकता मसाले मिक्स करण्यासाठी। हे बघा, सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत। मसाले मिक्स करण्यासाठी मी जरासं पाण्याचा वापर केलेला आहे। मसाले व्यवस्थित सर्व मिक्स करून झाल्यावरती बोंबील मच्छीला लावून घ्यायचे आहेत। या पद्धतीने हाताने मच्छीला व्यवस्थित मसाले लावून घेऊयात। मसाले लावल्यावरती मच्छी 5 ते 10 मिनिटं ठेवून द्यायची आहे। बोंबील मच्छीच्या कोटिंगसाठी मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय, 1 चमचा रवा आणि पाव चमचा छोटा मी हळद आणि लाल तिखट घेतलेला आहे। आणि बोंबीलच्या कोटिंगसाठी जरासंच आपल्याला मीठ टाकायचं आहे। आपण मच्छीला लावलेलं आहे मीठ, त्यामुळे थोडंच वापरायचं आहे। आणि बोंबील मच्छी कुरकुरीत वरून होण्यासाठी आपण जे घरगुती तांदूळ आहेत घेतो, ते स्वच्छ कॉटन कपड्याने पुसून ते मिक्सरला जाडसर असे वाटून घेतलेले आहेत आणि ते 2 चमचे टाकले आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बोंबील मच्छीला आता व्यवस्थित अशी कोटिंग करून घेऊयात। कोटिंग करताना एका हाताने आपण मच्छी घेणार, तर दुसऱ्या हाताने कोटिंग करून घ्यायचं आहे। मग ते सारण व्यवस्थित असं राहील, त्याच्यामध्ये ओलसरपणा राहणार नाहीये जे आपण कोटिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये। सारण राहिलं तर आपण ते ठेवू पण शकतो। एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे व नंतर किंवा आपण फ्राय करताना ते वापरू शकतो। हे बघा, बोंबील मच्छीला मी व्यवस्थित असं कोटिंग करून घेतलेलं आहे आणि हे उरलेलं कोटिंगचं मिश्रण व्यवस्थित असं डब्यामध्ये भरून ठेवून देणार आहे। बोंबील मच्छी फ्राय करण्यासाठी मी इकडे मीडियम फ्लेमवरती तेल गरम करत ठेवलेलं, तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। मीडियम टू हाय फ्लेमवरती ती मच्छी तळून घ्यायची आहे, स्लो गॅसवरती तळायची नाहीये। आणि एक एक करून आता बोंबील मच्छी जेवढी त्या कढईमध्ये बसेल तेवढी सोडून घ्यायची आहे आणि लगेच याला परतायची नाहीये। 2 ते 3 मिनिटं झाल्यावर बोंबील मच्छी दुसऱ्या साईडने परतून घ्यायची आहे। या पद्धतीने तुम्ही डीप फ्राय बोंबील मच्छी मस्त करून बघा, कुरकुरीत होते आणि टेस्टी पण लागते हॉटेलसारखी। आता ही बोंबील मच्छी दुसऱ्या साईडने परतून घेऊयात। तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, एका साईडने परतून झाल्यावरती दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित अशी बोंबील मच्छी फ्राय करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता त्याचं कोटिंग पण निघालेलं नाही आहे बघा।
बोंबील मच्छी मस्त अशी आपली फ्राय करून झालेली आहे, फुगलेली पण आहे बघा मस्त अशी. तेल व्यवस्थित गाळून एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. मच्छीचं कोटिंग बघा व्यवस्थित असं मच्छीला बसलेलं आहे, तेलात अजिबात असं निघालेलं नाही आहे. याच पद्धतीने मी बाकीचे सर्व बोंबील फ्राय करून घेणार आहे किंवा तळून घेणार आहे. मस्त असे बोंबील कुरकुरीत झालेले आहे, तुम्हाला मी ताटामध्ये टाकून दाखवते. हॉटेलसारखे मस्त असे बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम असे बोंबील फ्राय रेसिपी आपली बनवून तयार आहे. तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि कविता स्वयंपाकघरला जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.